नमस्कार. शब्दधन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक असं स्वागत करतो. एक सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आहे ती NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याकडून आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी JEE, नीट आणि नेट या परीक्षांच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. त्यांचं संभाव्य वेळापत्रक जे आहे ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTAने जाहीर केलेलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAने पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये JEE म्हणजे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही जी परीक्षा आहे त्यामध्ये JEE मेन्स जे आहे त्याच्या तारखा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे IIT, NIT आणि IIIT ही जी अभियांत्रिकी क्षेत्रामधील सगळ्यात महत्त्वाचे जे प्रवेश होतात ते JEEच्या गुणांवरती होतात. म्हणून ह्या परीक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि याच्या तारखा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट जे भारतातले सर्व MBBSचे प्रवेश, वैद्यकीय क्षेत्रातील जे प्रवेश, त्यामध्ये MBBS आहे, BMS आहे, BHMS आहेत. हे सर्व प्रवेश नीट या परीक्षेच्या माध्यमातून होतात. त्याबरोबर CUET अशा महत्त्वाच्या ज्या परीक्षा आहेत यांच्या 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळतंय. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलेली आहे. यानुसार JEE मेन्स सेशन 1 जे आहे, ते JEE मेन्सचं 24 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे. तर JEE मेन्स सेशन 2 हे 1 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या दरम्यान पार पडेल. या दोन्ही परीक्षा ज्या आहेत JEEच्या त्या CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीनं होणार आहेत. त्याचबरोबर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट जी परीक्षा आहे, ही पेन व पेपरच्या माध्यमातून OMR सीटच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर ही नीटची जी परीक्षा आहे, ती 5 मे 2024 रोजी पार पडेल. याबाबतचा निकाल जो नीटचा आहे, तो जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता इथं सांगितलेली आहे. NTAने हे अधिकृत त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहे. ती पोस्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर CUET म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट याची UG आणि PG परीक्षा जी आहेत, ही वेगवेगळ्या घेण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या ज्या तारखा आहेत, त्यासाठी UG ही परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 दरम्यानमध्ये पार पडेल. तर PG ही परीक्षा 31 ते 28 मार्च दरम्यान पार पडेल. या परीक्षा देखील CBT पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर नेट जे आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे जी प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी जी परीक्षा आहे, ती सुद्धा परीक्षा 10 जून ते 21 जून 2024 या दरम्यान घेतली जाणार आहेत. असिस्टंट प्रोफेसरशिप आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा घेतली जाते. UGCचे चेअरमन एम जगदेश कुमार यांनी याबाबतचं माहिती आपल्याला दिलेली आहे. तर या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षांचा वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे. तुम्ही पहा, की जे विद्यार्थी नीटची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपली परीक्षा ही जी होणार आहे त्याची तारीख तुम्हाला 5 मे 2024 दिसते. पहा, वाया गेलेला वेळ हा वाया गेलेल्या पैशापेक्षाही सगळ्यात जास्त वाईट असतो. रॉबर्ट कियोसाकी यांचं एक वाक्य आहे आणि त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतायत, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे नोटिफिकेशन जे आहे, ते NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्यासमोर या परीक्षांच्या तारखा दिलेल्या आहेत. या तारखानुसार आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन करू शकता, आपल्या वेळेचं व्यवस्थापन करू शकता. त्याच माध्यमातून तुम्ही तुमच्या करिअरला एक वेगळ्या पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर दरवर्षी जर आपण ही परीक्षा जर पाहिली तर त्यामध्ये मेन्स असते आणि ॲडव्हान्स असते. तर सगळ्यात पहिल्यांदा मेन्स परीक्षा होते. ती सुद्धा 2 टप्प्यामध्ये होते. तर सेशन 1 आणि सेशन 2 याच्या तारखा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतायत. त्याचबरोबर जे विद्यार्थी मेडिकलचं प्रिपरेशन करतायत, ज्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी 5 मे ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण गेल्या वर्षी 22 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. याही वर्षी त्याच पद्धतीची विद्यार्थी संख्या आपल्याला वाढताना या परीक्षेसाठी पाहायला मिळणार आहे. अगदी जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरामधून या परीक्षेचे फॉर्म सुद्धा फिल केले जातात.
अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, की आपण डॉक्टर बनावं आणि त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी एन-टी-ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जवळ ही जबाबदारी असते, की नीटची परीक्षा घेणं, त्याच्या तारखा जाहीर करणं, त्याचे रिझल्ट डिक्लेअर करणं आणि त्यानंतरची सर्व प्रोसेस आपण त्या ठिकाणी पाहत असतो. त्याचबरोबर ज्यांना प्राध्यापक व्हायचंय, तर प्राध्यापक होण्यासाठी नेट नावाची जी परीक्षा असते, एन-ई-टी नॅशनल एलिजिबिलिटी कम टेस्ट नावाची ही जी परीक्षा असते, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही प्राध्यापकांसाठी असणारी परीक्षा जी आहे, त्याचंही टाईम टेबल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच अभ्यासाचं नियोजन करत असताना आपल्यासोबत एन-टी-एने ज्या तारखा जाहीर केलेल्या आहेत, त्यानुसार विद्यार्थी आपल्या वेळेचं नियोजन करू शकतात. कारण वेळ ही सगळ्यात महत्त्वाची असते. विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य आहे, "शांततेच्या काळात घाम गाळल्यास युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही." आपल्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये आपल्याला परीक्षेचं नियोजन करत येणाऱ्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला ह्या तारखा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. एन-टी-एने अधिकृत पद्धतीनं जाहीर केलेल्या ह्या तारखा ज्या आहेत, त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एन-टी-एचं हे नोटिफिकेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत मिळत आहे. जे सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी हे या ज्या परीक्षा ज्या होतात, त्या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षा आहेत. देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ह्या ज्या परीक्षा आहेत, यांचं वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. ही माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.